ठराविक नेते सपोर्ट करतायत, पब्लिक मोठ्या प्रमाणात सपोर्ट करताय, मीडिया मोठ्या प्रमाणात सपोर्ट करताय, पण त्यातले बरेचसे आमदार बोलले नाही. काय काय लोक तर असे दाखवायचे की दादांशिवाय आमचं दुसरं कुठंच काय नाही. काही लोकांनी नक्कीच खंत व्यक्त केलेली आहे. आकडा तसा मोठा आहे. अजितदादांचं पवार साहेबांचं नातं मुलं आणि वडिलांसारखं होतं. मग दादांनी ही साथ पवार साहेबांची कोणासाठी सोडली? तुम्ही म्हणालात कारवाई होत नाही आहे किंवा अहवाल येत नाही आहे, हे सगळं खूप लाईटली घेतलं जात आहे. विरोधी पक्ष म्हणून तुम्हाला साथ मिळत नाही असं वाटतं का? आणि अजितदादांसारखा नेता जातो आणि त्यावर सरकार सिरियस नाही आहे असं वाटतं का? ठराविक नेते सपोर्ट करतायत, पब्लिक मोठ्या प्रमाणात सपोर्ट करताय, मीडिया मोठ्या प्रमाणात सपोर्ट करताय, पण बाकी का नाही करत हा मोठा प्रश्न आहे. कदाचित काही लोकांना असं वाटत असेल, हा नवीन पोरा आलाय, काहीतरी बोलतोय, कशाला काय असंही असू शकतं. पण शेवटी कुणी काय विचार केला तरी आपण काय करतो ह्याला जास्त महत्त्व असतं. त्यामुळे आम्ही तिथं लढतोय. रोहितजी, राजकारण खूप प्रवाही असतं आणि एखादी मोठी व्यक्ती गेल्यानंतर हळहळ व्यक्त होते. काही काळ मागणी पण होते की खरंच त्याचा मृत्यू हा अपघात होता की घातपात होता वगैरे. अजित पवारांच्या बाबतीत तेच झालं. अजित पवारांचा जो सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्याचे आज 40 आमदार आहेत. यातले किती आमदार तुमच्यापर्यंत ही खंत घेऊन आले की अजित पवारांच्या बाबतीत आत्ताचं जे महायुती सरकार आहे त्यांच्या अपघाताविषयी, त्याच्या चौकशीला घेऊन, FIR न होणे याला घेऊन सिरियस आहेत किंवा नाही आहेत, किंवा काहींनी खंत व्यक्त केली असेल ना? काही लोकांनी नक्कीच खंत व्यक्त केलेली आहे. आकडा तसा मोठा आहे, पण विषय एवढाच आहे. मी आश्चर्य याच्यासाठी व्यक्त करतो, यातले बरेचसे आमदार बोलले नाहीत. आता तुम्ही आमदार कशासाठी होता? ठीक आहे, मतदारसंघ हा आपला महत्त्वाचा असतो, पण विचार तुम्ही कोणामुळे म्हणजे तुम्हाला निवडून तर तुम्ही तुमच्यामुळेच आला असाल, पण तुम्हाला मदत कोणी केली? तो जो नेता आहे. आणि अजितदादांचं आणि पवारसाहेबांचं नातं मुलं आणि वडिलांसारखं होतं. वडील जेव्हा 18 वयाचा अजितदादा असताना ते वारले होते, तेव्हा पवारसाहेबांनी, त्यांना एकच मुलगी, तर श्रीनिवास काकाला आणि अजित काकांना मुलासारखं वाढवलं. मग इतक्या लेवलला की स्वतःच्या ज्या काही प्रॉपर्टी असतात, म्हणजे आपण छोटंसं घर वगैरे हे त्यांच्या नावाली केलं होतं, या लेवलला होतं. अक्षरशः वेगळं नातं होतं, म्हणजे फार प्रेमाचं. मग दादांनी ही साथ पवारसाहेबांची कोणासाठी सोडली? आमदारांना निधी मिळावा म्हणून, नेत्यांना काही अडचणी झाल्या होत्या ईडी-बीडीच्या त्याच्यामुळे. आणि मग या अनुषंगाने त्यांनी ह्या सगळ्यांना सुखरूप ठेवण्यासाठी, यांना निधी देण्यासाठी निर्णय घेतला पवारसाहेबांना सोडून जायचा. आणि मग दादाच आपल्याला सोडून गेल्यानंतर त्यांच्याबद्दलच शंका जेव्हा व्यक्त होत होत्या, तेव्हा आमदार कुणीच बोलेना. हे बघून खरंच दुर्दैव त्या ठिकाणी वाटतं. आणि काय लोक तर असे दाखवायचे की दादांशिवाय आमचं दुसरं कुठंच काय नाही, आणि ती माणसं आज बोलत असताना असे बोलतायत. मग माझं एवढंच म्हणणं आहे की आत्ता बोलताय ठीक आहे, माझ्या विरोधात बोला. अरे पण दादांची घटना घडली तेव्हा फक्त कुठेतरी व्हिडिओ काढून मी रडतोय, मग मी असं करतोय, मी तसं करतोय, मग भाषणातून बोलण्यापेक्षा कृतीतून बोलायला तुम्हाला काय झालं होतं, हे बघितल्यानंतर एक मात्र खंत वाटते. हे बघा, आपण राजकारणात उद्या जाऊन मंत्री हो, मुख्यमंत्री हो का काय हो, हा विषय सेकंडरी आहे. पण आज लढत असताना तुम्ही कुठल्या विचाराने लढताय आणि तुमचं इंटेंट जो विचार आहे हा पक्का आहे का? उद्या जाऊन तुम्हाला वाईट नाही वाटलं पाहिजे, रिग्रेट नाही वाटलं पाहिजे, अशा हेतूतून मी लढतो. बाकीचे कदाचित सगळ्यांना 25 कोटी रुपये मिळतात. कशाला? तर विकास निधी का 50 कोटी मिळतात आणि त्यातून वेगळं काय मिळतं ह्याचाच विचार ते करत असावेत.